अख्खी बाटली संपली, अख्खी बाटली. खरं माझी स्किन काही इवन झाली नाही आणि माझी स्किन क्लीन सुद्धा झाली नाही. असं मला आगाऊपणा करून मी हा स्क्रब घेतला आणि माझे परत 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 पैसे वाया गेले. स्किन जर तुम्ही ब्राईट होणार असाल तर प्लीज मामाअर्थची ही उपटन रेंज ट्राय करा. तुम्हाला खरोखर एक ब्रायडल ग्लो येतो. काय ब्रायडल ग्लो बी काय सगळं. ओके, तर नेक्स्ट प्रोडक्ट आहे अगेन टीनेजर्सची जान. तुम्हाला आता हार्ट अटॅकच देतो. थांबा, स्क्रबचं काम पण तोच बिचारा करतोय, कारण स्क्रब मध्ये तर दमच नाही आहे. हा स्क्रब तर फक्त नावाला स्क्रब आहे. एवढा भंगार स्क्रब आहे. आजपर्यंत मी तुम्हाला 100 वेळा मोठं बोलले की मी स्किन केअर वरती लई पैसा फुकलाय, लई पैसा फुकलाय. पण तो फुकलेला पैसा एक्झॅक्टली उडून कुठे गेलाय ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे. इथं मागे दिसतंय. ओ ठेवायचं सर. बाहुबली जय हो, बाहुबली जय हो. 2 पिशव्या परवा आमचा दादा टाकून आलाय, तरी पण एवढं राहिले. ह्याच्यापेक्षा अजून पण थोडं राहिले. खरं म्हटलं एकाच व्हिडिओत सगळं दाखवायला नको. ओके, तर इथे एक्झॅक्टली माझा सगळा पैसा गेलाय. मी याच्या अगोदर व्हिडिओ बनवलाय बेस्ट ऑफ 2025. ते माझे फेवरेट स्किन केअर प्रोडक्ट्स आहेत. ते मी ऑलरेडी तुमच्यासोबत खूप वेळेला शेअर पण केलेले आहेत. पण आज आपण बघणार आहोत की मला कोणते प्रोडक्ट्स अजिबात आवडत नाही. ते सगळ्यात अगोदर मी सांगते, माझी स्किन टाईप ड्राय आहे, अल्ट्रा ड्राय. म्हणजे एवढी ड्राय आहे की काय बोलायचं काम नाही. जरा जरी वातावरणात फरक पडला तर लगेच माझी स्किन भयानक ड्राय होते आणि एवढी ड्राय होते की मला अंगाला पूर्ण खाज उठते, जखमा झाल्यासारखं होतात, फुटकुळ्या येतात. म्हणजे माप काढण्याच्या पण पलीकडच्या लेवलची माझी स्किन आहे, एवढं समजून घ्या तुम्ही. आणि राहिला प्रश्न माझ्या केसांचा, तर शरीरच एवढं कोरडं आहे म्हटल्यावर केस तेलकट कुठनं आणू मी. त्यामुळे माझी केस सुद्धा भयानक ड्राय आहेत. असा आहे माझा सगळा विषय. मी या गोष्टी एवढ्यासाठी सांगितल्या की बऱ्याच लोकांना यापैकी कोणता तरी एक प्रोडक्ट चांगला सूट झाला असेल, पण माझी स्किन टाईप आणि माझ्या हेअर टाईप नुसार मला या गोष्टी सूट झाल्या नाहीत. आणि जर तुमची सुद्धा स्किन टाईप माझ्यासारखी असेल, हेअर टाईप माझ्यासारखे असतील, तर मे बी तुम्हाला सुद्धा हे प्रोडक्ट सूट होणार नाहीत असं मला वाटते. मे बी 1-2% पॉसिबिलिटी आहे की तुम्हाला सूट होऊ शकतात, कारण प्रत्येकाची स्किन टाईप वेगळी आहे. तरी सुद्धा जर तुम्ही प्रोडक्ट घेणार असेल तर या सगळ्या गोष्टी ऑलरेडी तुम्हाला माहिती असाव्यात, म्हणून आजचा हा खास व्हिडिओ आहे. फर्स्ट प्रोडक्ट आहे ज्याची टीनएजर मध्ये एवढी क्रेज आहे. आणि मी ज्यावेळी टीनेजर होते तेव्हा मला सुद्धा या ब्रँड बद्दल खूप जास्त काय म्हणू आपण त्याला, म्हणजे हवाच होती हो त्या प्रोडक्टची. तर तो ब्रँड आहे खास हा लॅक्मे. ब्लश अँड ग्लोचे एवढे व्हेरियंट्स आहेत फेसवॉशचे, जे मी भरपूर ट्राय केलेत आणि माझा आय थिंक तो फर्स्टच फेसवॉश होता. जबरदस्त. मी लेमन फ्लेवर त्यामधला ट्राय केलाय, स्ट्रॉबेरी ट्राय केलेला आहे, आणखी कोणता तर आहे तो पण ट्राय केलाय. आणि त्यानंतर आता माझी बुद्धी चालली की एवढं सगळं ट्राय केलं तर हे पण ट्राय करून बघूया, म्हणून मी मागवलेला हा लॅक्मे ब्लश अँड ग्लोचा किवी फेसवॉश. तुम्हाला सांगतोय असला बेकार फेसवॉश आहे. घेतले पण लावायची बारी आल्या असं म्हणून मी कायतर करून संपवला. अंगाला बेंगाला सगळीकडे फासलो, लावलो, काय तर केलो, पण हे फेसवॉश संपवला. त्यामुळे तुम्ही जर घेणार असला तर हे सोडून, ही हिरवी बाटली सोडून बाकीच्या कुठल्याही बाटल्या लॅक्मेच्या तुम्ही उचला, पैसे द्या, नाहीतर तसंच उचलून आणशीला. नेक्स्ट आहे हा पिलग्रिम सिक्रेट ऑफ विनोथेरपी रेड वाईन फेस वॉश. आता मी याच्याबद्दल काय सांगू तुम्हाला. याचं मी फोमिंग फेसवॉशच्या 3 बाटल्या संपवल्यात. एवढा भारी फेसवॉश आहे. मग चौथ्यांदा घेताना काय विषय झाला, फोमिंग फेसवॉश नव्हता त्यांच्याकडं, पण हा लिक्विड फेसवॉश होता, म्हणून मी हा घेतला. हे लावल्यानंतर माझी स्किन असली ड्राय झाली तुम्हाला सांगते, आई ग, मला हसायलाच येईना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डल पडलेली पूर्ण. त्यामुळं मला असं वाटलं की काय एवढं लॉजिक होतं. तो फोमिंग होता आणि हा लिक्विड आहे, एवढाच तर फरक होता. पण माझ्या स्किनला असले साधे फरक अजिबात सोसत नाहीत. ड्राय स्किन वाल्यांना याच्यापासून 56 फूट लांब राहावा. वापरणार असाल तर तो फोमिंग फेस वॉश वापरू शकताय, पण हा लिक्विड आहे ना तो आपल्यासाठी नाही बनला. मी खरं सांगू, ड्राय स्किन वाल्यांना सगळ्यांनी वाळीत टाकले. जो तो उठतोय आणि ते फेसवॉश, मॉइश्चरायझर, स्क्रब काय असेल ते सगळं त्या ऑइली स्किन आणि ॲक्ने प्रोन स्किन वाल्यांसाठीच आहे. आम्ही काय करू, जॉब छोड़ दे, हम या दुनिया छोड़ के चले जाए बे. प्लीज माझ्या बहिणींनो, भावांनो, कोण असेल त्यांनी ह्याच्यापासून लांब राहायचं. नेक्स्ट अगेन फेसवॉशच आहे. तो म्हणजे हा मिनिमलिस्टचा अल्फा लिपोइक प्लस ग्लायकॉलिक. वाचायला येईना तरी पण अंगात मस्ती, हाच घ्यायचा आहे मला. 1 मिनिट.
व्यवस्थित वाचते. हा आहे मिनिमलिस्टचा अल्फा लिपोइक प्लस ग्लायकोलिक 0.7% क्लिन्झर. हा फेस वॉश असं क्लेम करतो की हे वापरल्यानंतर तुमची स्किन ब्राईट होते प्लस स्मूथ होते. दोन्हीपैकी घंटा सुद्धा काय सुद्धा झालेलं नाही आहे माझी स्किन, कारण याची कन्सिस्टन्सी सुद्धा लिक्विडच होती. ड्राय स्किन वाल्यांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, लिक्विड कन्सिस्टन्सी ज्या ज्या गोष्टीची असते किंवा काय म्हणू आपण त्याला ट्रान्सपरंट जे फेस वॉश किंवा जेल कन्सिस्टन्सी ज्याची ज्याची असते ना त्यापासून लांब राहायचं, नाहीतर तुमचे पैसे तर वाया जाणारच आहेत. तुमच्या थोबाडाची सुद्धा वाट लागते. मी खरोखर तुम्हाला सांगते, आपल्यासाठी बनलेले आहेत क्रीम बेस्ड फेस वॉश. नेक्स्ट प्रॉडक्ट आहे फेस स्क्रब. फेस वॉश नाही, टेन्शन घेऊ नका. हा आहे लॅक्मे सन एक्सपर्ट जेंटल एक्सफोलिएशन डी टॅन स्क्रब विथ ओटमील एक्स्ट्रॅक्ट. ही बाटली आहे. परवा तुम्ही माझ्या व्हिडिओत बघितला असेल, अक्षरशः मी बॉडीला लावून संपवाले हाय म्हणून. एवढा बेकार प्रोडक्ट आहे ना ही घे, म्हणजे कोण याचा रिव्ह्यू पण देते मला हेच काय कळत नाही. घंटा तुमचा चेहऱ्यावरचा टॅन बिन काय सुद्धा निघत नाही. तुम्ही हा फेस स्क्रब लावल्यानंतर तुम्हाला कळणार बी नाही की तुम्ही चेहऱ्याला फेस स्क्रब लावलाय काय नाही. म्हणजे लावल्यानंतर माणसाला जरा तर वाटावं की बाबा होय काय तर लावले, पाण्यापेक्षा जास्त काय तर लावले मी. जरा एवढा 0.01% तर इफेक्ट यावा की काय सुद्धा येत नाही. मी हे अर्धी बाटली थोबाडाला लावून बसलोय तरी पण मला काय दिसलं नाही याचा रिझल्ट. जे मी चेहऱ्यासाठी घेतले ते चेहऱ्याला सोडून मी काय अंगालाच लावत असते, कारण थोबाडाला काही सूट झालं नाही की मग फेकून चालत नाही, नाहीतर मम्मी मला घरातनं बाहेर फेकून देईल. अजूनही मम्मीला माहित नाही, नाहीतर आज माझं काय खरं नाही आहे. दादा मम्मी जर व्हिडिओ बघत असलीस असून दे, काय म्हणू नकोस. नेक्स्ट प्रॉडक्ट आहे हा मामा अर्थचा उपटन फेस स्क्रब. मी खरोखर सांगते, एवढी हाईप होती मामा अर्थची जी उपटन रेंज आहे त्याची. प्रत्येक इन्फ्लुएन्सर याच्याबद्दल बोललाय, प्रत्येक जण. काय हवा होती माहितीये का ह्याची 2 वर्षाच्या मागं, म्हणजे अजून पण आहे तसं मला काय म्हणायचं नाही. आता मेकअप प्रोडक्ट्स मामा अर्थचे खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत, पण 2-3 वर्षाच्या मागे यांचे स्किन केअर एवढे ट्रेंडला होते. वाव स्किन सायन्स आणि मामा अर्थचे नाद खुळा, आणि तेच तावात मग मी सगळी रेंजच मागवली. म्हणजे माझा कॉन्फिडन्स वेगळ्याच लेवलला आहे. एक काय तर प्रोडक्ट मी मागवत नाही, जर ते चांगलं वाटलं अख्खी रेंजच विकत घ्यायची. म्हणून मी मामा अर्थची उपटन फेस वॉश, फेस स्क्रब, त्यानंतर फेस पॅक सगळं उचलून आणलेलं मी. ते फेस वॉश याचा खतरनाक भारी आहे, खरोखर सांगते. याचा फेस वॉश एक्सफोलिएट पण करतो आणि चेहऱ्याला क्लीन पण करतो. म्हणजे स्क्रबचं काम पण तोच बिचारा करतोय, कारण स्क्रबमध्ये तर दमच नाही आहे. हा स्क्रब तर फक्त नावाला स्क्रब आहे. एवढा भंगार स्क्रब आहे हा उपयोग नाही आहे ह्याचा. जेव्हा तुम्ही हा फेस स्क्रब वापरताय तेव्हा तुम्हाला काय चेहऱ्याला लावलं नाहीच असं वाटते, आणि जो आलेला रिझल्ट आहे फेस वॉश पासून मिळालेला तो पण बिचारा जातोय. त्यामुळे फेस स्क्रब मामाअर्थचा मला एवढा काही चांगला वाटलं नाही. त्यामुळे तर नेक्स्ट प्रॉडक्ट आहे अगेन टीनेजर्सची जान. तुम्हाला आता हार्ट अटॅकच देतो थांबा. तर हा प्रॉडक्ट आहे हिमालयाचा टॅन रिमूव्हल ऑरेंज पील ऑफ मास्क. टू बी व्हेरी ऑनेस्ट आणि एक जेन्युइनली सांगते, हा जो प्रॉडक्ट आहे तो टीनेजर आणि 40शीतल्या बायका सोडून लई कमी पोरी आहेत ज्या बाकीच्या एज ग्रुपमधल्या वापरतात, कारण त्यांना पण बिचाऱ्यांना माहित आहे यात काय उपयोग नाही आहे लावून. इट क्लेम्स दॅट इट रिमूव्हज इम्प्युरिटीज, लाइटन स्किन टोन फ्रॉम फर्स्ट यूज. म्हणजे पहिल्या वापरातच तुमची स्किन लाईट होते, आत्ता जशी आहे त्याच्यापेक्षा थोडीशी उजळ दिसते असं मला म्हणायचं आहे. मला नाही, यांना म्हणायचं आहे. आणि इम्प्युरिटी जी आहे ती निघते. आता पील ऑफ मास्कचं काम काय आहे तुम्ही मला सांगा. चेहऱ्यावरती जी इम्प्युरिटी आहे साधी चिकटपट्टी लावून वडल्यावर पण तेवढं निघत्या धुरळा. बाबा तू पील ऑफ मास्क आहेस, तुझं काम जरा तर चांगलं असायला पाहिजे. आणि एवढं हे जर रेटिंग भारी आहे, एवढी हाईप आहे या प्रॉडक्टची, तरी सुद्धा हे ग्लो बी काय देत नाही, असलं काय सुद्धा देत नाही. तुम्हाला जर याचे चांगले रिझल्ट्स मिळले असतील तर बहिणीनो प्लीज कमेंट सेक्शनमध्ये मला पण सांगा की तुम्ही याच्या आधी काय काय वापरलाय, म्हणजे मग मी पण वापरतो. कारण अजून याची एक्सपायरी डेट यायची आहे, जरा माझं पण भलं होते, त्यामुळे प्लीज मला सांगा. नेक्स्ट प्रॉडक्ट आहे अगेन बाय दी ब्रँड मामा अर्थ. हा आहे मामा अर्थचा उपटन फेस मास्क. हालत बघायची काय झाल्या, घाण घीच सगळं असू दे. भावना महत्वाच्या आहेत, काय सांगाले ते महत्वाचं आहे प्रॉडक्टच्या लुकपेक्षा. तर यामध्ये टर्मरिक आहे, सॅफ्रॉन म्हणजे केसर आहे, आणि ॲप्रिकॉट ऑइल सुद्धा आहे. इट ब्राईटन स्किन असे याच्यावरती लिहिले. पण मी अख्खा डब्बा हा वापरलाय, थोडंसंच राहिलं असेल, दाखवते थांबा, नाही तर म्हणणार सगळं फसवतीस का काय आम्हाला. एवढा प्रॉडक्ट मी वापरलाय, जरा उगाच शेवटी राहिले. ह्याचा वास मात्र खतरनाक आहे, नादच करायचं नाही.
पैशाच्या मानाने या प्रॉडक्टची क्वालिटी मला एवढी काही खास वाटली नाही. पॅकेजिंग सगळं भारी आहे, वास खतरनाक भारी आहे, पण याचे जे रिझल्ट पैशाच्या मानाने यायला पाहिजे होते तसे काय मला एवढे वाटले नाहीत. जरासं नकळत क्लीन झाल्यासारखं वाटतंय, पण बाकी मला ना याच्या तुलनेत ते एम कॅफीनचा जो फेस मास्क होता तो खूप भारी वाटला. मी आय थिंक तुमच्यासोबत शेअर सुद्धा केलेला तो फेस मास्क. त्यानंतर नायकाचा एक क्ले मास्क होता, चारकोल क्ले मास्क, तो सुद्धा जबरदस्त भारी आहे. त्या दोघांच्या तुलनेत तर हा जो उपटनवाला फेस मास्क आहे याच्यापेक्षा मी घरात जे उठणं बनवते ना ते खतरनाक आहे. डाळीचं पीठ, दूध आणि हळद लावा ह्याच्यापेक्षा 10 पटीने 100 पटीने भारी तुम्हाला रिझल्ट मिळतो. त्यामुळे मला काय हा प्रॉडक्ट तेवढा भारी वाटला नाही जेवढं लोक याला वाढवून चढवून सांगत होती. इट ब्राईटन्स आवर स्किन. जर तुम्ही ब्राईट होणार असाल तर प्लीज मामाअर्थची ही उपटन रेंज ट्राय करा. तुम्हाला खरोखर एक ब्रायडल ग्लो येतो. काय ब्रायडल ग्लो बी काय सगळं येत नाही, पाणी प्या, ग्लो येतोय. हे काय उपयोग नाही याचा लावून. नेक्स्ट प्रॉडक्ट आहे डॉक्टर रशेल डी टॅन फेस अँड बॉडी स्क्रब. तर फेससाठी सुद्धा तुम्ही वापरू शकताय आणि बॉडीसाठी सुद्धा वापरू शकताय. विषय काय झाला तुम्हाला सांगते. मी गेलते पार्लरमध्ये आमच्या इथल्या, त्यांनी जर बघितले तर मला हानतीला धरून खरोखर. तर मी तिकडे गेल्यानंतर ना मला क्लीनअप करायचं होतं. पहिलं क्लीनअप होतं माझं ते, आणि त्या काकी मला म्हटल्या की हे आहे डॉक्टर रशेलचं, खूप भारी आहे, लोकांना चांगले चांगले रिझल्ट मिळाले तर तू हे करून घे. मी म्हटलं चालतंय करा. आणि त्यानंतर मग ती काय काय क्लिन्झर वगैरे वापरली, स्क्रब बीब हा स्क्रब वापरली. डबा बघा केवढा मोठा आहे, तुम्हाला सांगते स्टोरी. स्क्रब बीब वापरलीत आणि सगळं काय असेल ते XYZ झालं त्यांचं करून 500 रुपये देऊन आलो मी घरला. 500 रुपये देऊन आलो मी घरला. त्यानंतर रिझल्ट बऱ्यापैकी मला चांगला वाटला, कारण मी घरी सुद्धा स्किन केअर माझा असते, त्यामुळे एका इफेक्टमध्ये मला थोडाफार रिझल्ट चांगला मिळालेला. मग मी काय विचार केला की आता 500 रुपयाला सारखं सारखं तर मी देऊ शकत नाही ना, मी मला किडण्या विकायला लागतील माझ्या सगळ्या. हेच 500 रुपयाचा एक डब्बा घेतला तर 2 वर्ष हे चालते. एवढं वापरतात आम्ही, निदान एवढं तर वापरतोय घरात असल्यानंतर. म्हणून मग मी तावात मोठा डबा घेतला. काय अर्धी बाटली संपली तरी सुद्धा मला याचा काय सुद्धा रिझल्ट आला नाही. मी बॉडीला वापरून बघितलं, चेहऱ्याला वापरून बघितलं, डी टॅन बी टॅन काही झालंच नाही, मला टॅनिंग गेलंच नाही. आगाऊपणा करून मी हा स्क्रब घेतला आणि माझे परत 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 पैसे वाया गेले. नेक्स्ट जो प्रॉडक्ट आहे तो माझ्या पर्सनली फेवरेट ब्रँडचा आहे. तर हा आहे द डमाकोचा 1% व्हिटॅमिन सी डेली ग्लो बॉडी वॉश. हा प्रॉडक्ट क्लेम करतो की तुमच्या अनइव्हन स्किनला इव्हन बनवतो, प्लस तुमची स्किन थोडीशी रेडियंट होते, म्हणजे जराशी चमकदार होते. पहिली गोष्ट, हा प्रॉडक्ट हायड्रेटिंग आहे. हो आहे, कारण तुम्हाला फरकच कळणार नाही की तुम्ही फक्त अंगावर पाणी ओतून घेतलाय का बॉडी वॉश पण वापरलाय. अख्खी बाटली संपली, अख्खी बाटली. खरं माझी स्किन काही इव्हन झाली नाही आणि माझी स्किन क्लीन सुद्धा झाली नाही. असं मला एकदा तर वाटावं की होय बाबा मी बॉडी वॉश लावलाय. जर तुम्हाला एक चांगला बॉडी वॉश घ्यायचा असेल तर ह्या बॉडी वॉशला सोडून नायका सगळा चालून काढा, कारण हे अजिबात घेऊ नका. प्रॉडक्ट आहे जो परत माझा इंस्टाग्राम, माझं यूट्यूब शॉर्ट्स, रील्स, मोठे व्हिडिओज, माझे जे फेवरेट इन्फ्लुएन्सर्स आहेत, कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत, सगळ्या गावाने याच्याबद्दल बोलले. तो म्हणजे हा बी ब्लंटचा शॅम्पू. हा क्लेम करतो की सॅलॉन लाईक फिनिश देतो बरं का. इंटेन्स मॉइश्चर शॅम्पू आहे, डीपली नरिश करतोय आणि ऍड्स शाईन. यामध्ये यामध्ये जोजोबा आणि व्हिटॅमिन ई आहे. 300 ml ची बॉटल आहे. वाचून दमले मी, एवढ्या क्वालिटी यांनी सांगितल्यात, पण एक सुद्धा क्वालिटी यातली खरी नाही आहे. मी हा शॅम्पू खरोखर 4-5 आठवडे वापरलाय, त्यानंतरच मी याच्याबद्दल बोलते. मी सांगितले तुम्हाला माझे केस पहिलाच ड्राय आहेत, त्यामुळं माझ्या केसांच्या टाईपला मे बी हा सूट झाला नसेल चांगल्या पद्धतीने. बाकीच्या सगळ्या इन्फ्लुएन्सरना झाला असेल चांगला सूट, तुम्हाला काय मी म्हणत नाही, मला झाला नाही म्हणून मी बोलाल. हा शॅम्पू वापरल्यानंतर एकतर माझ्या केसांचा कलर थोडासा बदललेला, केस एवढी कोरडी पडलेली आणि एवढी नाजूक झालती की म्हणजे मी नुसतं असं केलं की माझा केस तुटत होता. असली घाणेरडी केस आजपर्यंतच्या माझ्या 23 वर्षात एकदा सुद्धा झाली नाहीत. मी कुठला पण शॅम्पू वापरू दे. आमची मम्मी वाटीवर तेल ओतून मला आंघोळ घालत होती पहिला. त्यानंतर मी दुकानातली 1 रुपयापासून 5 रुपयापर्यंत जेवढे सॅशे येतात त्या सगळ्या सॅशे वापरल्या तर मी, तरी पण माझी केस असली भुरटी कवा झाली नव्हती जे हे वापरून झाली. आमची मम्मी मला सारखं म्हणालती तू काय लावायलास तेवढं मला सांग.
आणि ते बंद करायचं. पहिला ती शॅम्पूची बाटली अगोदर फेकून दे, नाही तर तू नाही फेकलीस मी तुला पण फेकून देणार आणि बाटलीला पण फेकून देणार. अख्खी बाटली तशीच्या तशी आहे. आता हे काय करायचं? पण माझ्या हातनं काय वाया जात नाही, त्यामुळे गाडी धुवायला इथनं पुढं हा शॅम्पूचा वापर नक्की होणारच. निदान आमच्या गाड्या तर चकचकीत निघू द्यात. ओके, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडलाय तर प्लीज यार एक लाईक करायला अजिबात विसरू नका. अशाच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर खूप प्रेम करा.